नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे 2 मार्च रोजी होणाऱ्या तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने भदंत शीलरत्न व भदंत गगनबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली 10 दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रशिक्षण शिबिरात 13हूनही अधिक श्रामणेरांनी सहभाग नोंदवला असून शिबिरास गावकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे भदंत पंच गगनबोधी यांनी सांगितले। या श्रामणेर प्रशिक्षणात त्रिशरणशील 22 प्रतिज्ञांचे पालन, बुद्धवंदना, बुद्ध पूजापाठ आदी प्रशिक्षण देण्यात आले। माझे गृहस्थी जीवनातले नाव महेश साहेबराव कांबळे आहे आणि मी जेव्हा दीक्षा घेतली माझे नाव महानाम ठेवण्यात आले। मला दीक्षा घेऊन 6 दिवस झाले आहेत आणि मी या 6 दिवसात बुद्धवंदना, सर्व त्रिशरण पंचशील हे सर्व पाठांतर केलेले आहे, लेखन केलेले आहे आणि श्रामणेर प्रश्न, दशशील हे सर्व पाठांतर करून लिहिलेले आहे। भंतेजींनी मला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते आमचे पूज्य म्हणते गगनबोधी आणि आमचे गुरु शीलरत्न थेरो यांनी पण आम्हाला पबजा विधी हे शिकवलेली आहे आणि आम्हाला पण भंतेजी वेगवेगळे गोष्टी सांगतात, कथा सांगतात, त्या कथेमधून प्रश्न विचारतात, आम्ही उत्तर देतो त्यांचे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो। नमो बुद्धाय, जय भीम। माझे गृहस्थी जीवनातले नाव कोहिनूर राजू निखाते होते आणि मी जेव्हा दीक्षा भदंत शीलरत्न थेरो यांच्याकडून घेतली तेव्हा माझे नाव बुद्धरत्न हे ठेवण्यात आले आणि मला मार्गदर्शन करणाऱ्या पूज्य भदंत भंतेजींचे नाव गगनबोधी आहे। त्यांनी मला 6 दिवसामध्ये खूप साऱ्या वंदना जसे की बुद्धवंदना, बुद्ध पूजा, संकल्प याप्रमाणे इत्यादी वंदना शिकवल्या आणि आम्हाला खूप काही मार्गदर्शन, कथा, पहिल्याच्या काळातल्या कथा शिकवतात आणि त्यावर आधारित प्रश्न पण विचारतात आणि आम्हाला काही डाऊट असेल तर त्या प्रश्नांची उत्तरं पण सांगतात आणि ते आम्हाला खूप छान शिकवतात आणि मला 10 शील आणि 10 श्रामणेर प्रश्न पण पाठ केले। मी भंते गगनबोधी बोलतो। या ठिकाणी आमच्या प्रशिक्षण केंद्रावर श्रामणेर शिबिर ठेवलेलं आहे, कारण धम्मपरिषद आहे 2 तारखेची। त्यानिमित्तानं 20 तारखेला या ठिकाणी शीलरत्न भंतेजी थेरो यांनी या ठिकाणी श्रामणेरांना दीक्षा दिली आणि त्यानंतर मी माझ्या परीने जो काही धम्माचा प्रश्न आहे, धम्माची जी काही शिकवण आहे ती माझ्या परीने मी जेवढी मला माहीत आहे तेवढी या श्रामणेरांना मी शिकवत आहे आणि गावकऱ्यांचासुद्धा या माझ्या कार्यासाठी, या श्रामणेरांसाठी खूप काही मोलाचा वाटा आहे। ते वेळोवेळी सर्व सहकार्य करतात आणि या ठिकाणी मी यांना श्रामणेराचे 10 प्रश्न जे की जीवनाशी खूप निगडीत आहेत असे मी प्रश्न त्यांना शिकवलेले आहेत आणि त्यांनी उत्तरही खूप सुंदर दिलेले आहेत। त्यांनी पाठांतरसुद्धा केलेले आहेत। आता वयाच्या मानाने थोडेसे लहान आहेत आणि अशा पद्धतीने मी यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथून पुढे या केंद्राचं काम म्हणजे या प्रशिक्षण केंद्राचं काम सतत असंच चालू राहावं यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करीन किंवा माझे जे गुरु आहेत शीलरत्न भंतेजी हे सुद्धा या ठिकाणी बऱ्याच पद्धतीने प्रयत्न करण्यात पुढे आहेत आणि गावकऱ्यांचा सुद्धा त्यामध्ये खूप काही सहभाग आहे।